नमस्कार. मी CMA डॉक्टर आशिष पिथत्ते आणि यावर्षी आपण वित्तरंजनमध्ये एक वेगळा विषय घेऊन येणार आहोत. तुम्ही वित्तरंजन जर का याच्यापूर्वी वाचलं असेल, तर आपण 2-3 वर्षामध्ये 2022, 23, 24मध्ये वेगळे विषय केले होते. 26 साली आपण एक वेगळा विषय घेऊन येणार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने ॲक्च्युली वित्तरंजन म्हणजे अ, वित्त क्षेत्रातलं मनोरंजन किंवा मनोरंजन क्षेत्रातलं वित्त असं आपण यावर्षी एक छोटासा काय म्हणतात ते प्रयोग करणार आहोत. छोटासा एक माझा लेखमालेचा उद्दिष्ट आहे. आता नक्की मनोरंजनातलं वित्त म्हणजे काय? तर आपण जेव्हा एखादं नाटक, सिनेमा, वेब सीरीज बघतो, तेव्हा खूप सारे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फायनान्समधले संदर्भ असतात. ते आपण लक्षात ठेवतोच असं नाही किंवा ते खूप असे पासिंग रेफरन्सेस असतात की जे अ, फारसे म्हणजे आपल्या लक्षातही येत नाहीत की बाबा हे अशा पद्धतीचे काही रेफरन्सेस इथे आहेत म्हणून. सो या सिरीजमध्ये 2026मध्ये आपण बघणार आहोत की असे वेगळे सिनेमे किंवा नाटक यांच्यामध्ये कशा पद्धतीने फायनान्सचे रेफरन्सेस आलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने हे वित्तरंजन आहे की मनोरंजनातील वित्त आणि वित्तमधून काही असणारं मनोरंजन असं शोधण्याचा प्रयत्न यावर्षी मी करणार आहे. प्लस लोकसत्तेचे खूप आभार की त्यांनी हा विचार केला की जेव्हा आपण लेख वाचतो तेव्हा कधी-कधी वाचण्याच्या बरोबरच आपल्याला जर का ते दृश्य स्वरूपात किंवा कोणी समजावले, तर ते जास्त आपल्याला जास्त समजतात, जास्त इंटरेस्टिंग वाटतात आणि मे बी माझा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये हे व्हिडिओद्वारे किंवा ऑडिओद्वारे जर का तुम्हाला समजावलं, तर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजेल वाचकांना. असं वाटतं नवीन पिढीला वाचण्याची तर कमीच आवड आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हे नवीन पद्धतीचे जे वेज ऑफ कम्युनिकेशन आहेत ते त्यांना जास्त आवडतात. सो हाही एक चांगला स्तुत्य उपक्रम यावर्षी आपण करणार आहोत. सो हे करताना एक गोष्ट मला 100% माहिती आहे की चित्रपटाची समीक्षा करणं, नाटकाची समीक्षा करणं हे काही माझं काम नाही. मी काही त्यातला प्रोफेशनल नाही. पण असं होऊ शकतं की कधी-कधी लिहिताना किंवा कधी-कधी त्याविषयी बोलताना आता चित्रपटाची थोडीशी समीक्षा होऊ शकते. एखाद्याचे काही चांगले, वाईट गुण मी सांगू शकतो किंवा अख्ख्या चित्रपटाची सीनची नाही, प्रसंगाची नाही, तर पूर्ण चित्रपटाची समीक्षा होऊ शकते. सो कारण की तो फक्त लिखाणाचा किंवा माझ्या बोलण्याचा तो भाग असेल म्हणून ते मॅन्डेटरी असेल म्हणून ते करण्यात येईल. अदरवाईज काही ते करणं म्हणजे तो उद्दिष्ट या लेखमालेचा नाही आहे. या लेखमालेचं उद्दिष्ट अगदी सोपं आहे की तो म्हणजे या सर्व क्षेत्रामध्ये नाटक, सिनेमा, वेब सिरीज या सगळ्यामध्ये जिथे कुठे फायनान्सचा उल्लेख आहे, त्या संकल्पना समजून सांगणं, जिथे कुठे व्यवस्थापनाशी संबंधित काही गोष्टी आहेत, त्या समजावून सांगणं, हे या लेखमालेचं उद्दिष्ट आहे. माझ्याकडे खूप असे चित्रपट आहेत, खूप सारे काही वेब सिरीज आहेत, काही नाटकं आहेत. सो मी सगळ्यांचीच नावं आत्ता घेत नाही मी, कारण आत्ता सुरुवात फक्त एकानेच करायची आणि अर्थातच तो जो पहिला चित्रपट घ्यायचा होता, तो माझ्यापुढे प्रश्न होता की कुठला घ्यायचा, मराठी घ्यायचा का हिंदी घ्यायचा. सो मी निवडला हिंदी आणि चित्रपटाचं नाव अर्थातच गोलमाल आणि कारण त्याच्यातला हिरो जो आहे तो मराठी माणूस म्हणजे अमोल पालेकर सर त्यातले हिरो होते. या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एका सीनमध्ये डेव्हिड म्हणजे जे ॲक्टर आहेत डेव्हिड, ते केदार मामा म्हणून त्यांच्याबरोबर आहेत. रत्ना शर्मा म्हणजे यांची जी बहीण आहे ती रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा आणि लक्ष्मणप्रसाद दशरथ प्रसाद म्हणजे दोन्ही एकच असतात, त्यांची बहीण आणि हा रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा, असे तिघंजण एका निकालाची चर्चा करताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ती बहीण खूप अशी घाबरलेली असते. तो केदार मामा पण म्हणतो, अरे निकाल नेहमीच खूप कमी लागतो, तू कसा पास होणार. तो रामप्रसाद एकदम कॉन्फिडेंट असतो की ठीक आहे, बघू काय होईल ते होईल, अशा टाईपचं. तर तो निकाल कसला असतो, तो कुठल्या परीक्षेचा निकाल असतो, हे आपल्याला थोडे 2-4 सीन्स नंतर मग कळतं की तो निकाल नक्की कसला असतो ते. पण त्या चर्चेमध्ये ते असं म्हणतात की ह्या निकाल खूप कमी असतो, 14%, 15% वगैरे वगैरे. आणि मग नंतर ते रिव्हील होतं, कुठल्या सीनमध्ये होतं ते पण सांगतो की तो रिव्हील होतो नंतर की तो चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल असतो. आणि आत्तासुद्धा सप्टेंबर 2025मध्ये जी परीक्षा घेण्यात आली इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे, त्याचा निकालही असा 16%, 25%च्या आसपास लागला. सुमारे 11,000पेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट त्याच्यामधनं पास झाले. सो निकाल हा कठीणच असतो आणि तो तेव्हाही कठीणच होता 1979मध्ये जेव्हा चित्रपट शूट केला गेला असेल 78-79च्या आसपास, आणि आजसुद्धा तो तितकाच कठीण आहे.
पण ह्याचा रेफरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो की त्या निकालाची चर्चा होते. मग त्या निकालाची चर्चा झाल्यानंतर अमोल पालेकर परत जेव्हा दुसऱ्या दिवशी येतात त्यावेळेला जरा असं थोडंसं ड्रामॅटिकली त्यांनी ते सांगितले की मी पास झालो वगैरे, तो ही सीन फार छान आहे. आणि मग त्यावेळेला डेव्हिड मामा त्यांना म्हणजे केदार मामा त्यांना जी उर्मिला ट्रेडर्स नावाची जी कंपनी आहे उत्पल दत्त यांच्या कंपनीचा ह्याच्यामध्ये पाठवतात की तिथल्या इंटरव्ह्यूला तुम्ही जा म्हणून. आणि मग तिथल्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर उत्पल बाकी ते सगळं खूप मजा मजा आहे त्याच्यामध्ये. कसे अनुभवी लोक असतात, कसे अनअनुभवी असतात, आणि मग कसं तो त्यांना उत्पल दत्त कसं रिजेक्ट करतो आणि मग शेवटचा कॅन्डिडेट येतो वगैरे वगैरे. मग फुटबॉल क्रिकेट असं बरंच काय काय त्याच्यामध्ये गंमत जम्मत आहे. पण त्याच्यामध्ये मुलाखत झाल्यानंतर उत्पल दत्त त्याला एक बॅलन्स शीट हातामध्ये देतो अमोल पालेकरला, म्हणजे रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्माला. आणि ती बॅलन्स शीट बघता बघता तो असं फारच ह्याने म्हणतो की अरे म्हणजे कुठल्या गाढवानी ही बॅलन्स शीट बनवली असं वगैरे वगैरे. सो उत्पल दत्त त्यांना म्हणतात की नाही नाही अरे इथं मीच बनवलेली आहे, पण मी जस्ट तुझी परीक्षा घेत होतो की बाबा तुला काही समजतं का याच्यामधलं वगैरे वगैरे. सो तिथेही बॅलन्स शीटचा उल्लेख करण्यात आले. म्हणजे थोडक्यात कथेमध्ये रंगत आणण्यासाठी किंवा कथेमध्ये काही महत्त्वाचे रेफरन्सेस किंवा फ्युचरमध्ये काही कशा गोष्टी, एखादी गोष्ट सेट करायची असेल तर त्या कथेमध्ये फायनान्सचे रेफरन्सेस वापरले जातात. मग जेव्हा तो घरी येतो त्यावेळेला तो केदार मामा त्याला म्हणतो की नाही बाबा अरे तू चार्टर्ड अकाउंटंट नसतास आणि कुठल्या नाटकात वगैरे काम केलं असतंस तरी तुला एवढी काय 850 रुपये जे काही त्याला ऑफर केलेले असतात तेवढ्या पगाराची नोकरी तुला नक्की मिळाली असती, तू छान तुझं आयुष्य जगला असतंस वगैरे वगैरे. सो तेव्हा आपल्याला रिव्हील होतं की हा ॲक्च्युली रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा किंवा लक्ष्मण प्रसाद दशरथ प्रसाद शर्मा, ज्याला क्रीडा आणि कला यांची आवड असते, तो ॲक्च्युली चार्टर्ड अकाउंटंट असतो. सो हे तुमच्यापैकी किती जणांनी ऑब्झर्व केलं असेल किंवा किती जणांनी ते बघितलं असेल, समजलं असेल मला माहिती नाही, कारण पूर्ण पिक्चरच्या लेंथमध्ये हा अतिशय छोटासा भाग आहे. सुरुवातीला फक्त एक बॅकग्राऊंड क्रिएट करायला किंवा उत्पल दत्तच्या ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी अमोल पालेकरांना दिलेली ती एक बॅकग्राऊंड आहे, पण ती दिली होती फायनान्सची, ती दिली होती चार्टर्ड अकाउंटंटची. आणि आता तुम्ही परत एकदा जेव्हा चित्रपट पाहाल, हा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे, तेव्हा तुम्ही परत एकदा बारकाईने पाहाल, तेव्हा जे मी सांगतो ते तुम्ही बघाल की अरे हां हा खरोखरीच चार्टर्ड अकाउंटंट होता. माझे अकाउंटंट मित्र तर डेफिनेटली ते बघतील. सो त्या पिक्चरमध्ये थोडं पुढे जाऊन अजून असं होतं की एक अहुजा अँड अहुजा नावाच्या कंपनीकडनं 25,000 रुपयाचं लोन उत्पल दत्त यांची कंपनी उर्मिला ट्रेडर्स घेत असते. आणि अमोल पालेकर त्यांना सांगतात की बाबा हे आपल्याला जेव्हा 25,000 रुपये देतात लोन म्हणून, त्यावेळेला ते त्यातनं 2,250 रुपये ऑलरेडी कापून घेतात. म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार ॲक्च्युली 1.5% व्याज देणं आपल्याला मॅन्डेटरी असतं. आय थिंक महिना असावा, 1.5% महिना व्याज आहे त्याचं. ते ॲक्च्युली 2.29% व्याज घेतात असं ते कॅल्क्युलेशन करून तो उत्पल दत्त यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. सो हे 2.29% नक्की कसे काढले हे मला आजपर्यंत समजलं नाही. मी चित्रपट 2-3 वेळेला तो सीन विशेष करून खूप वेळेला बघितला, काही माझ्या मित्रांना विचारलं. तुम्हालाही काही जर का समजत असेल किंवा हे नक्की 2.29% कुठून काढले हे जर का तुम्हाला माहिती असलं, समजलं तर मला सांगा कोणीतरी. सो ते 2.29% तो सांगतो किंवा अशा अशा पद्धतीने ॲक्च्युली 1.5च्या ऐवजी 2.29% व्याज ते चार्ज करतायत म्हणून. आणि मग तो हॉकीच्या ह्याचा सीन होतो आणि मग त्या पुढच्या सीनमध्ये ती मिशीचा सीन होण्याच्या आधी तो त्यांना सांगतो की आता अहुजा आणि अहुजा कंपनीने आपली चूक मान्य केली आणि ते 15,000 रुपये आपल्याला परत द्यायला तयार झालेले आहेत वगैरे वगैरे. सो हे फक्त एक बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी असलेली फायनान्सची ही बॅकग्राऊंड आहे. म्हणजे मनोरंजनात वित्त कसं असतं हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. किंवा हे इतकं छोटंसं आहे, या पूर्ण चित्रपटामध्ये त्याची काही लेंथ नाही आहे, काही अगदीच छोटासे किरकोळ रेफरन्स आहेत, पण माझ्यामधला फायनान्सचा जो प्रोफेशनल आहे, व्यावसायिक आहे, तो म्हणजे ह्याच्यापासून दूर राहू शकत नाही. आम्ही जेव्हा चित्रपट बघायला जातो आपण युजली सगळे व्यवधानं बाजूला ठेवून जातो किंवा ते मस्तपैकी आता माहिती आहे हा अमोल पालेकर उत्पल दत्त त्यांच्या चित्रपट, आपण हसायला जातो. 1979मध्ये जेव्हा ज्यांनी कोणी बघितला असेल चित्रपट ते तोच विचार करून गेले असेल. किती लोकांनी विचार केला असेल की बाबा हा चार्टर्ड अकाउंटंटचा चित्रपट आहे. सो रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा दाखवलेला आहे, म्हणजे मिशीवाला रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा हा चार्टर्ड अकाउंटंट असतो, म्हणजे मिशी नसलेलाही रामप्रसाद दशरथ प्रसाद शर्मा हा चार्टर्ड अकाउंटंटच असतो. सो असे आपल्याला जीवनात सुद्धा शेखर कपूर सारखे फिल्ममेकर माहिती आहेत की जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत पण अतिशय उत्कृष्ट फिल्ममेकर, म्हणजे कलेच्या ह्याच्यामध्ये खूप स्वारस्य ठेवणारे आणि अगदी प्रावीण्य मिळवणारे असे चार्टर्ड अकाउंटंटसुद्धा आहेत शेखर कपूरसारखे. सो अशा पद्धतीने हा चित्रपट एक बनवला आहे की हा ॲक्च्युली चार्टर्ड अकाउंटंटची स्टोरी आहे
की जो नोकरी मागायला जातो, त्याला नोकरी मिळते अकाउंटंट म्हणून, आणि मग तो मिशीचा घोळ घालतो आणि मग पूर्ण चित्रपट आहे तो पूर्णपणे मिशीवरतीच तरलेला आहे. नंतर कुठे फारसं चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांच्या ऑफिसमधले सीनसुद्धा फार नाहीच आहेत, मला असं वाटतं फार नाहीच आहेत. मग ते घरी आणि मग त्या आई वगैरे डुप्लिकेट हे ते वगैरे बरंच काय काय आहे. तुम्ही निश्चित बघा चित्रपट, इंटरनेटवरती फ्रीली अवेलेबल आहे, तुम्ही गुगल वगैरे केलं तुम्हाला मिळून जाईल. आणि हे जे मी रेफरन्सेस सांगतोय ते तुम्ही नक्की परत एकदा बघा, तुमच्या लक्षात येईल की मनोरंजनात वित्त कसं असतं, कशा पद्धतीने छोटे छोटे रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत. इतका फेमस चित्रपट, तुमच्यापैकी किती जणांनी ऑब्झर्व केलं असेल की गोलमालमध्ये हा चार्टर्ड अकाउंटंट आहे, हे आय डोंट नो, म्हणजे माहिती नाही. सो डेफिनेटली बघा तुम्ही. कोणाला 2.29% कोडं सुटलं तर मला सांगा, आय एम नॉट एबल टू फाइंड इट आउट. सो असंच वित्तरंजन आपण करत राहू, जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण करत राहू, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच.